पण ताई मला खरंच एक प्रश्न खूप असा विचारावासा वाटतो की आता धनंजय पवार सगळीकडे झाले, म्हणजे सगळे ओळखले, जेवढा महाराष्ट्र ओळखत होता आता मी असं म्हणेन की 1% अजून जास्त महाराष्ट्र ओळखू लागतो. थोडस ना माणूस जरा जमिनीपेक्षा वर हवा येते डोक्यात, किंवा असते एक शंका येते की आता तर मला सगळे ओळखतात. तू किती त्याला हे करते की थांबा अजून काहीच नाही, अजून खूप पुढे जायचं, किंवा ही साथ कशी? मला त्यांच्या स्वभावात हा गुण खूप आवडतो की ते कितीही हे झाले तरी जमिनीवर आहेत. त्यांचा स्वभाव हा समाधानकारक आहे, नक्कीच समाधान येते. आणि ते असं कुठे दिसून येत नाही की आता मला हा फील आहे आणि मी असा आहे, आणि असं जमिनीवर आहेत ते. आणि त्यांचा साधेपणा मला आवडतो आणि ते तसे साधे वागतात. त्यांच्यातला काही बदल काय आता जाणवला नाहीये मला. पावडर लावलं नाही पण बोलण्यात आले ना तेव्हा जरा बोलण्यात थोडस वागण्यात बराच असा बदल दिसला. हा पण आहेत ते, म्हणजे काय वाटलं नाही असं, शुद्ध बोलणं आहेत आमच्याशी तरी सीता. आणि मला माझ्याबद्दल ते जे छान छान बोलले ना आल्यावरती ते भारी वाटलं. त्यांच्या आत गेल्यावरती थोडा बदल झाला, बऱ्याच गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या की आपण फॅमिलीला किती प्रायोरिटी दिली पाहिजे, मित्रांना किती हे केलं पाहिजे, आणि प्रत्येकातलं कळालं आईबद्दल, वडिलांबद्दल आणि माझ्याबद्दल, मुलांबद्दल. हे मला असं वाटलेलंच की आज जाऊन त्यांना कळेल का हे सगळं. ते जेव्हा इमोशनल एवढे झाले, अरे हे एवढे इमोशनल कसे होत आहेत हा पण प्रश्न पडला की एवढं मी एक थेंब कधी रडलेलं बघितलं नाही या माणसाला. आत गेल्यावरती एवढे इमोशनल होत आहे हे कसं काय, हा बदल कसं काय. आणि खूप वाईट वाटायचं ते. हे आत खेळायचे तेव्हा सगळं जोशाने, मुलं सुद्धा अशी ते उड्या मारून मारून असं बाबा असं खेळा, बाबा तसं खेळा. नंतर ह्यांच्या नॉमिनेशन मध्ये कोणी ह्यांचं नॉमिनेशनसाठी नाव घेतलं की आम्हाला चिड यायची, मग आम्ही व्हिडिओ करायचो. ते असं अपसुक झालं आमच्याकडून. पण छान वाटलं, खूप बदल. आणि हे जेव्हा गेम 100% द्यायचे ना, प्राऊड फील व्हायचं. खूप छान खेळतायत आतमध्ये, आणि आपणही बाहेर एफर्ट्स घेतले पाहिजेत, आपणही आपल्याकडनं दिलं पाहिजे. कुणाला जर वोटिंगचं कळत नाहीये तर त्यासाठी मी इकडे झाल्या नॉमिनेशनला आलेत म्हटलं इकडे व्हिडिओ करायचे आणि पटकन टाकायचे. खूप लोकांचा प्रतिसाद छान आला, आणि हे नक्कीच छान आहे. ह्यांचा स्वभाव अजून वाढलाय, छान झालाय. आणि आहेत हे आहेत तसे आहेत, काय बदल नाही एवढं. माझ्यात एक शब्द असतो नेहमी, गुरुत्वाकर्षणाचा नियम. म्हणजे जसं आपण एखादी वस्तू वर टाकतो तसं महाराष्ट्र किंवा अख्खा देश एखाद्याला आपण कोणीतरी स्टार बनवतं, तर कालावधी गेल्यानंतर ती परत खाली येत असतं. म्हणजे कोणाचाही फेम आयुष्यभर टिकला नाही, तो असा जाऊन प्रत्येकात, म्हणजे डोंगर नेहमी तयारच असतं. जेव्हा चढ येतो तेव्हा उतार हे येणारच असतं. सो ते उतार येण्याआधीच आपण उताराच्या तयारीला लागलेलं चांगलं, म्हणून मी चढताना त्या जमिनीची टेकूनच असं चढत जातो की उद्या जरी मी आता उद्या स्टार नसलो किंवा उद्या सकाळी उठून जर मला कोणी ओळखायचं बंद केलं तरी मला फारसा फरक नाही पडणार. मी असाच चालत राहील.